नमस्कार. गेले दीड आठवडा झालं तुम्ही बघताय की माननीय नगराध्यक्ष साहेब असतील, शिवसाहेब असतील, यांच्यावरती आरोपाचा उद्योग चाललेला आहे. मी सगळ्या गावाला आणि सगळ्यांना एक अशी विनंती करतो. खरं तर पाठीमाग आज 17 तारीख आहे. उद्या 18 तारखेला आम्हाला 3 महिने पूर्ण होते नगरपंचायतीचा कारभार घेऊन, आणि ह्या 3 महिन्याच्या कालावधीत आमच्यावरती बिनबुडाचे 3 आरोप झाले. त्याच्यावरती सर्वप्रथमतः पहिला आरोप करण्यात आला की ते रस्ते स्टँडवरचे 14 मीटर का 10 मीटर. आमचे नेते बापूसाहेब असतील, नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि सगळ्या जनतेला आम्ही सांगितलं की हा रस्ता मूळचाच 10 मीटरचा आहे. काही ठिकाणी 21 मीटरचा झाला असेल, काही ठिकाणी 17 मीटरचा झाला असेल. तो प्रशासकाच्या काळामध्ये झाला आणि त्याच्यावरती अनेक आंदोलन झाले, कालवे झाले, थोतांड असे आरोप झाले नगरपंचायतीवरती. त्याच्यामध्ये काहीही कसल्याही परिस्थितीत काही निघालेलं नाही. तो 10 मीटरचा रस्ता निघाला. लोकांनाही त्याचा आनंद वाटला. त्याच्यानंतर दुसरा आरोप मागच्या 8 दिवसानंतर की 17 कोटी माघारी घालवण्याचं पाप ह्या नगरपंचायतीने करू नये. त्या 17 कोटीवरती आमच्या माननीय नगराध्यक्ष साहेबांनी विश्लेषण केलं की ती प्रशासकाच्या काळात आपल्या नगरपंचायतीमध्ये ज्या जागा नव्हत्या आपल्याकडं, त्या जागेवरती खर्ची टाकलेले ते निधी होते. असे 9-9.5 कोटीचे निधी, 17 कोटी काय नव्हते. आणि त्याच्यानंतर हा तिसरा आरोप करण्यात आला की बाबा कचऱ्याच्या डेपो, म्हणजे त्याचं विश्लेषण नगराध्यक्ष साहेबांनी बिलासहित केलेलं आहे. त्यांनी सगळे बिलं डिटेल सांगितले की काय डांबराच्या प्लॅन्टला वगैरे, ते काय प्लॅन्टला ते तिथं बिल दिलं तरच ते त्यांचे बिलं निघतात शासनाची. RMC प्लॅन्ट असेल हे सगळं. माझं एकच सांगणं आहे गावाला की गेल्या 3-4 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाची नगरपंचायतीवरती एक हाती सत्ता आली. नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा झाला, उपनगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा झाला. गावामध्ये स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचा आमचा कारभार चाललेला आहे आणि गाव ही खुश आहे. तसं पाहिलं तर शहराच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेचं मित्रांनो कार्यक्षेत्र 101 किलोमीटरचं आहे सांगली महानगरपालिकेचं, आणि आपल्या आटपाडी नगरपंचायतीचं कार्यक्षेत्र 99.8 म्हणजे 100 किलोमीटरचा व्यास आहे. आणि हे आपल्याला 5 वर्षात ह्या सगळ्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. गावाच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्या अपेक्षासाठी आपल्या 17 जणाला त्या ठिकाणी त्यांनी निवडून दिलेला आहे. विनाकारण एखादा आरोप करत असताना त्यात काही तथ्यांना वेळ वायपट घालू नका. नगराध्यक्ष साहेब, आम्ही फार मोठा डोंगर आहे आपल्या पुढे कामाचा. DP प्लॅनचा आपल्या पुढे विषय आहे, तो फार मोठा विषय आहे. प्रशासकाच्या काळामध्ये झालेला तो विषय आहे. गोरगरीब आपली लोक इतकी भरडली गेलेत, त्याच्यावरती बारीक अभ्यास करा. त्यातही सगळे 17 नगरसेवकापैकी माझ्या माहितीनुसार 8-9 नगरसेवक त्यात गुंतलेले आहेत. सन्माननीय अनिल शेठ पाटील यांची सुद्धा जमीन त्या DP प्लॅनमध्ये आहे. हे काढून आपल्याला त्या जागा कशा ग्रामपंचायतीकडे वर्ग करता येतील आणि त्याच्या नगरपंचायतीकडे, आणि त्याच्यावरती शासनाचा भरपूर निधी कसा आणता येईल ह्या दृष्टीने आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. विनाकारण एखादा आरोप करताना 3 महिन्यापूर्वी आमची सत्ता आली. 3 महिन्यात 400 कोटीचा काय भ्रष्टाचार झाला म्हणजे त्याला एवढी मोठी वाद आणि त्याला एवढा मोठा स्टंट करण्याची काही गरज नाही. आणि काही करून माझी विनंती आहे, आपल्या सगळ्याला चांगलं काम करायच्या. गावाच्या आपल्याकडून फार अपेक्षा आहेत. नुसतं लाईट, पाणी, रस्तं, गटार दिल्या म्हणून गावातले प्रश्न संपत नाहीत. वयस्कर लोकांना विरंगुळ्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तलाव सुशोभीकरण केले पाहिजेत. वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजेत. नमो उद्यानासारखा 1-1.5 कोटी आपण निधी त्याला दिलेला, अग्निशामकला 1.5 कोटी निधी आपला आता आलाय. म्हणजे हे सगळे अनेक प्रश्न आहेत. आणि प्रथम नगरपंचायती झाल्यामुळे इतका निधी येतोय. भुयारी गटर योजनेसारख्या योजनेला 250 कोटी रुपये आलेत. म्हणजे येणार आहेत आपल्याला. तो प्लॅन्ट तयार आहे, पण आपल्याकडे STP पंपासाठी जागा नसल्यामुळे थोडंसं पेंडिंग राहिलं. म्हणजे असे अनेक विषय आहेत आपल्याकडे आणि भरपूर निधी येतोय. चांगल्या पद्धतीने काम करता येतंय. प्रत्येक प्रभारामध्ये सुंदर काम होईल. आज जे प्रश्न विचारता हे 5 वर्षांनी जर विचारलं तर ह्याच्यावरती उत्तर द्यायला आपल्याला बरं वाटेल, आम्हालाही बरं वाटेल. आयला खरंच काहीतरी झालंय. त्यामुळे असं थोतांड निधी माघारी गेला किंवा काही झालं नाही, भ्रष्टाचार झाला असं 2-3 महिन्यात म्हणून काय उपयोग होणार नाही. सगळ्याला माझी विनंती आहे, चांगलं काम करूया, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करूया, चांगल्या मार्गाने जाऊया आणि त्याच्यानंतर बोलूया आपण काय करायचं आहे. एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.